नमस्कार मित्रांनो, पुढील भागामध्ये दामिनीच्या तोंडात मारल्यामुळे प्रीतू खूप खुश असतो आणि म्हणतो, कसली दिली माहिती आईनी. ॲक्शन करत म्हणतो, फटॅक. आदित्य म्हणतो, प्रीतम मूर्ख आहेस का, शांत बस, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतो. तेवढ्यात त्याला फोन येतो. तो फोनवर बोलतो आणि खूप खुश होतो आणि म्हणतो, प्रीतम, आणि मिठी मारतो. प्रीतम म्हणतो, काय 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 झालं काय. तो म्हणतो, ब्रो गुड न्यूज आहे. आपल्या मार्केटमध्ये प्रोडक्ट बघून ब्युटी शाईन कंपनीने आपल्याबरोबर कोलॅबोरेशन करायचं ठरवलं आणि आपला सगळा प्रोजेक्ट त्यांना इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचा आहे. ब्रो, त्यांना पारंपरिक मराठी लग्न शूट करून हवं आहे. म्हणजे मराठी लग्नातल्या विधी, परंपरा, त्या विधींचे अर्थ, हे सगळंचे सगळं त्यांना शूट करून हवं आहे. प्रीतू म्हणतो, वॉट. आदित्य म्हणतो, हे जे सगळं वेडिंग शूट आहे ते 12 देशांमध्ये लाईव्ह दिसणार आहे. प्रीतू ओरडत म्हणतो, वाव, लाईव्ह, नाईस. आदित्य म्हणतो, ब्रो, आणि हे प्रोजेक्ट तू लीड करतोयस. प्रीतू म्हणतो, मी, आर यू सिरियस. आदित्य म्हणतो, येस. आता प्रीतूला खूप आनंद होतो आणि तो आदित्यला मिठी मारतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच दादा. पण आईला चालणार आहे का. आदित्य म्हणतो, आपण बोलूया आईशी. तो म्हणतो, चल ना. आईला म्हणते, प्रीतम लीड करणार. आदित्य म्हणतो, येस. ती प्रीतूकडे बघते, नंतर आदित्यकडं. आता दोघांचा चेहरा पडतो. आईला हसायला लागते आणि म्हणते, प्रीतमच लीड करणार. आता प्रीतूला खूप आनंद होतो आणि तो आईचे आभार मानतो आणि तो कसं काम करणार हे सांगत असतो आणि म्हणतो, यानंतर किर्लोस्कर इंटरनॅशनल फेमस होणार. हा आवाज जातो दामिनीच्या कानावर. आता कसं शूट पाहिजे हे आदित्य आईल्याला सांगत असतो. आईला म्हणते, आदित्य, यासाठी बेस्ट लोकेशन, बेस्ट मॉडेल, सगळं भव्यदिव्य दिसलं पाहिजे. आता दामिनी दार उघडते आणि चोरून ऐकत असते. आईला म्हणते, मेन मॉडेल म्हणून इंडस्ट्रीजमधील टॉप मॉडेल बघा. आता प्रीतू आणि आदित्यचा चेहरा पडतो. आदित्य म्हणतो, आई, त्यांना मेन मॉडेल म्हणून पारूच हवी आहे. आईला म्हणते, पारू. आदित्य म्हणतो, हो, तिचे फोटोज बघून तर त्यांना कल्पना सुचली आणि पारू आपली ब्रँड अँबॅसेडर आहे. आई, त्यांनी पारूसोबतच हे वेडिंग शूट करायचं अशी अट घातली आहे. आईला रागात म्हणते, हे शक्य नाही. आदित्य, ही डील कॅन्सल कर. पारू ह्या वेडिंग शूटमध्ये काम करणार नाही. दामिनीच्या मनासारखं होतं. प्रीतू म्हणतो, आई, ह्यामुळे आपली खूप बदनामी होईल. एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्या हातातून निघून जाईल. आईला म्हणते, हे प्रोजेक्ट 1000 कोटींचं जरी असतं ना तरी मी पारूला घेऊन काम करायला नकार दिला असता. प्रीतू म्हणतो, पण का. आईला म्हणते, हा आपल्यासाठी बिझनेस आहे, पण पारू एक साधी भोळी निरागस मुलगी आहे. तिच्यासाठी लग्न असणार आणि ती हे सगळ्याकडं अगदी इमोशनली बघणार आहे. हे जाहिरातीचं, मॉडेलिंगचं जग तिला माहिती नाही आहे. समज तिने हे लग्न खरं मानलं तर तिच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. त्यात हे शूट लाईव्ह असणार, म्हणजे खऱ्या लग्नासारखं लग्न होणार. आपल्यासाठी खोटं, पण पारूसाठी खरं. प्रीतू म्हणतो, आई, आपलं खूप मोठं नुकसान होईल. आपले प्रोडक्ट बॅन होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण या मार्केटमधूनच बाहेर फेकल्या जाऊ. आणि प्रश्न पारूचा आहे ना, मीच समजावेल तिला. आईला म्हणते, नाही. प्रीतू म्हणतो, का. आदित्य म्हणतो, प्रीतम, आईचा शब्द हा शेवटचा शब्द. दामिनी हसायला लागते. आदित्य म्हणतो, आई, मी मॅकला फोन करून ही डील कॅन्सल करतो. आईला म्हणते, जर त्यांना ह्या वेडिंगमध्ये पारूच हवी आहे तर पारूचा नवरा म्हणून हरीशलाच ह्या मॉडेल शूटमध्ये घ्या. दामिनी म्हणते, याला काय अर्थ आहे. पारू हवी आहे तर हरीशला घ्या. याला बिझनेस म्हणतात का. आईला म्हणते, तिला हे लग्न खरं वाटलं तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता प्रीतू आणि आदित्यला खूप आनंद होतो. आदित्य म्हणतो, ग्रेट आयडिया. आईला म्हणते, आदित्य, ह्यामध्ये जो प्रॉफिट होणार त्यामधील 1% पारू आणि हरीशला द्यायचा. आता तर दामिनी आज करते. आदित्य म्हणतो, डन. आई, मी हरीशशी बोलून घेतो. तो निघून जातो. प्रीतू जायला लागतो. पुन्हा मागे येतो. आईलाचा हात पकडून म्हणतो, आई, थँक्यू सो मच. दामिनी बोटर मोजत म्हणते, 25 कोटीचा 1% म्हणजे एवढे पैसे द्यायचे यांना. बघू हा प्रोजेक्ट ती पारू कसा करते ते. मी नाही होऊ देणार हे. आदित्य आणि प्रीतू पारूच्या घरी जातात. आता सगळेच जमा होतात आणि आदित्य मारुतीला समजावत असतो. हरीश म्हणतो, ठीक आहे, आईला मॅडम म्हणतात ना तसंच होणार. मी तयार आहे. पारू म्हणते, आदित्य सर, हे मी नाही केलं तर नाही चालणार का. प्रीतू म्हणतो, पारू, त्यांनी अटच तशी घातली. त्यांना तुझ्यासोबत शूट करायचं आहे आणि ते आपल्यासोबत उद्याच कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. पारू म्हणते, कॉन्ट्रॅक्ट. आता आदित्य त्यांना समजावत असतो आणि सांगतो,
12 देशामध्ये सगळेजण लाईव्ह प्रत्यक्ष बघणार आहेत. त्यांनी खूप पैसे लावले ह्या प्रोजेक्टवर. आता बरंच काही सांगतो आणि म्हणतो आपण माघार घेतली ना आपल्या कंपनीची खूप बदनामी होणार. मारुती म्हणतो पारू, हरीसाहेबांची तयारी ना, मग तू ह्यामध्ये काम करायला माझी काहीच हरकत नाही आहे. आदित्य बाबा, मला उद्या गावाकडे जायचं आहे कुलदैवताचं दर्शन करायला. आता हरीशराव आहे ते सांभाळून घेताल ना? हरीश हो म्हणतो. मारुती म्हणतो पारू चालेल ना? आता पारू मान हलवते. सगळ्यांना खूप आनंद होतो. पारू किचनमध्ये येते आणि लग्नामध्ये काय काय असतं हे सावित्रीला विचारते आणि सावित्री तिला छान पद्धतीने सांगते. मोहन म्हणतो वहिनी, मॅक्सच्या सेक्रेटरीला तुमच्याशी बोलायचे. आयल्या म्हणते आदित्य स्पीकरवर टाक. आता हे प्रोजेक्ट कसं हवं ती आयल्याला सांगत असते. आयल्या म्हणते मी वचन देते हे प्रोजेक्ट होणार आणि तुमच्यानुसारच होणार. तुम्हाला हवं तसं होणार, हा माझा शब्द आहे. हे सगळं दामिनी दिशाला सांगते आणि म्हणते त्यांची रिक्वायरमेंट आहे, त्यांना ही भिकारीन मोलकरीन हवी आहे. दिशा म्हणते नाही दामिनी, काही झालं ना हे ॲड शूट नाही झालं पाहिजे, नाहीतर ती स्टुपिड पारू आपल्या डोक्यावर बसेल आणि आदित्यचं काय, त्याला भरपूर प्रॉफिट होणार, त्यामुळे तो हा प्रोजेक्ट करणारच. दामिनी म्हणते अगं जे काही प्रॉफिट होणार ना आयल्या वहिनीने आत्ताच सांगितलं आहे, त्यामधला 1% त्या भिकारड्या पारूला आणि हरीशला मिळणार. दिशा म्हणते काय, अरे यार हे लोक असं का नाही करत, ही अख्खी कंपनी त्या स्टुपिड पारूच्या का नाही नावावर करत. नाही दामिनी, हे शूट नाही झालं पाहिजे, मी जसं सांगते ना तसं तू करत जा. दामिनी म्हणते ओके. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.